इयत्ता 10वी प्रकरण 7 महत्व मापन 7.1 मधला आपण 12 गणित बघतो आहे। एक वृत्ताचित्कार ग्लास आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलंय आणि त्याच्यामध्ये एक गोळी टाकली। गोळी टाकल्यामुळे आपण आर्किमिडीजचा सिद्धांत बघितलं होतं की ती गोळी टाकल्यामुळे काय होणार, पाण्याची उंची वाढणार आहे, म्हणजे थोडंसं पाण्याचं घनफळ वाढणार आहे, कारण ती गोळी आपल्या आकारमाना इतकं पाणी बाजूला असते। मग आपल्याला काय करायचंय तर त्या मूळ पाण्याचं घनफळ काढायचं आहे। पहिल्यांदा आपण गोळीचा व्यास d बरोबर 2 सेमी दिलेला आहे। व्यासावरून आपण त्रिज्या पहिल्यांदा काढणार। गोळीची त्रिज्या r बरोबर d/2, गोळीची त्रिज्या r बरोबर 2/2 बेकेबे गोळीची त्रिज्या आली 1 सेंटीमीटर। आपल्याला जो वृत्ताची ग्लास आहे त्याची व्यास दिलेला आहे 14, म्हणून आपल्याला त्याची त्रिज्या काढावी लागणार। वृत्तचिती ग्लासचा व्यास डायमीटर 14 सेंटीमीटर, वृत्तचिती ग्लासची त्रिज्या r बरोबर d/2, वृत्तचिती ग्लासची त्रिज्या r बरोबर 14/2 बेकेबे 14, वृत्तचिती ग्लासची त्रिज्या 7 सेंटीमीटर। वृत्तचिती ग्लासची पाण्याची उंची गोळी टाकल्यानंतर त्याची उंची दिलेली आहे आपल्याला, ग्लासची उंची दिलेली आहे h बरोबर 30 सेंटीमीटर पाण्याची उंची। पायची किंमत 22/4 किंवा 3.14। आता आर्किमिडीजच्या सिद्धांतानुसार काय होतं, जे गोळी टाकलेली आहे तेवढी ती काय करते, पाणी बाजूला सरकते। आपण या ग्लास मधलं पाण्याचं आत्ताचं घनफळ मधनं गोळीचं घनफळ वजा केलं की आपल्याला पाण्याचं घनफळ मिळेल। म्हणून पाण्याचं घनफळ बरोबर ग्लास मधील पाण्याचे घनफळ वजा गोळीचे घनफळ। पाण्याचे घनफळ हा वृत्तचिती आकार आहे, म्हणून आपण लिहिलं पाय r वर्ग h वजा गोळीचं घनफळ 4/3 पाय r घन। जेव्हा i ची किंमत सारखी असल्यामुळे आपण सामायिक काढला, इथे r ची किंमत वेगवेगळी आहे त्यामुळे आपण सामायिक काढू शकत नाही। r वर्ग h वजा 4/3 r घन पाय कंसात r ची किंमत 7 आहे, त्रिज्या 7चा वर्ग गुणिले 30 वजा 4/3 गुणिले 1चा घन। 7चा वर्ग 49 गुणिले 30 वजा 1चा घन 1च येईल, त्यामुळे एकाने कोणत्याही संख्येला गुणले तर उत्तर परत तेच येतं, म्हणून 4/3। 49 ला 30 ने गुणलं, 0 दिलं, 3 ने 9 27 7 आणि चले 2 3 चौक 12 आणि 2 14 1470 वजा 4/3। 3 ने आपण 4 ला भागलो, 3 एके 3 वरून 4 मध्ये 3 गेले उरला 1, वरून घेतले 0 ला म्हणून दशांश चिन्ह, 3 त्रिक 9 10 9 गेले उरला 1, परत 0 घेतलं 3 त्रिक 9 हे आता काय आहे तर ते तसं देणार, आपण 2 दशांश स्थानापन्न उत्तर घ्यायचं। मग पाण्याचे घनफळ बरोबर पाय कंसात 1470 वजा 1.33। आता आपल्याला याच्यात काय करायचंय, 1 दशांश चिन्ह 3 वजा करायचंय। दशांश चिन्हानंतर 2 स्थळ असल्यामुळे आपण याच्यावर दशांश चिन्ह लिहून 2 शून्य घेणार आहोत। 1470 दशांश चिन्ह 0 0 वजा 1 दशांश चिन्ह 3 आता आपल्याला ही वजाबाकी करताना इथे एवढे शून्य आहेत, तर पहिल्या शून्याच्या वर 10 द्यायचे, उरलेले जे शून्य असतील त्याच्यावरती 9 द्यायचे, शेवटचा जो शून्य त्याच्या पुढे जी संख्या असेल ती 1 ने कमी करून द्यायची, म्हणजे 6 दिली आणि मग वजाबाकी करायची। 10 न 3 गेले उरले 7, 9 न 3 गेले उरले 6 दशांश चिन्ह, 9 न 1 गेला उरले 8, 6 चे 6 4 चे 4 1चा 1। उत्तराला आपलं 1438.67 पाय घ सेमी।